या मावळातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजा र माझ्या शिवबार माझ्या राजा र माझ्या शिवबार माझ्या राजा र माझ्या शिवबार माझ्या माझ्या शिव बार प्लीज क्लॅप फॉर द वन अँड ओनली वन मराठी कपिल. ठीक आहे, एकदा सगळ्यांसाठी टाळा. आजचं थोडंसं आपलं बघितलं तुम्ही पॅनलला पण असे मित्र आले लास्टच्या 10 वर्षापासून आपण त्यांची सिरीज बघतो. स्ट्रगल साला किती जणांनी बघितली आहे? सगळे फॅन आहे भाई. भाई बघितलं त्यांनी अशी एकदम डेफिनेशन दिली भाई असे मित्र पाहिजे माहिती जे एकमेकांची मारताय भारी. ते बघितलं ना तुम्ही तेच असतं भाई. दोघांची मैत्री आहे ना तशी असते की काही लेवल नंतर तुम्ही बोरून जातात. तिघांची तशी असते ना माहिती आहे की त्याच्यामध्ये एकाची मारत असणार कोणतरी. पण आज आपल्याकडे 4 जण आहेत भाई. आज माहिती का आवराल त्यांचा खूप भारी मूवी येतोय मामाच्या गोव्याला जाऊ द्या माहिती आहे. ऐकलंय ट्रेलर बघितलं सगळ्यांनी. चला मग बोलवायचं सगळ्यांना त्यांना बोलवायचं पॅनलला. चला एक जोरदार टाळ्या भाई एकदा जोरदार टाळ्या. स्टार्ट क्लॅपिंग विजू माने कुशल बद्रिके कमॉन अभिजित चव्हाण आणि संतोष जुवेकर. नंतर बाबा चव्हाण नाव कशाला घेताय? पास ठेवा ना जरा मध्ये. काय काय असं नका करू, असं नका करू. नाही आज तिकडे अक्षय खन्ना नाही आहे. आज बघू शकतो. नमस्कार. जय महाराष्ट्र. आणि तो अंबरनाथचा जॉनी लिव्हर आहे. कोणतरी मध्ये पण तुम्ही आम्हाला दोघांना नाव ठेवलंय बाबाला नाव नाही ठेवलं. शुट्टू आमचाच आहे रे. बाबा शुट्टू बोलतो. हा बोल 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 मला ऐकायचंय. मनातलं मला शिवी बसली तुला भाई. अच्छा भाई मी काय म्हणतो आज राहू देत बाकीचे कंटेस्टंट आपणच गप्पा मारूया. तू कोणाबरोबर आलायस? म्हणजे तू इथे येण्यासाठी वहिनींसोबत काय काय पापड बेलले असतील ते कळतंय आज. मॅडम एकच क्वेश्चन आहे का बरं? का भाई ठीक आहे. चला मित्रांनो तुझं झालंय का रे? भेटलं नाही ना. दुसऱ्यांच्या चुकांवर जळतायत बघा कसले. काय राव काय नाही भेटलं तुला? जेव्हा प्रयत्न करून नाही भेटत ना तेव्हा भेटण्यासाठी आहेत बरं का जागा. त्याचं जाशील लोहगडला. आणि हिंमत असेल तर परत पण येऊन दाखव. अरे भाई इकडे पर्वती आहे. अरे बापरे. चला मित्रांनो शो स्टार्ट करू. शोचा फॉर्मॅट माहिती आहे तुम्हाला ठीक आहे. कंटेस्टंट आहेत आज 5 कंटेस्टंट आहे आपले. तुम्हाला 10 चिठ्ठ्या दिल्या जातील ऑडियन्समध्ये रँडमली. तर तुम्हालाच चूज करायचे की तुम्हाला कोणाला द्यायचे मार्क्स वगैरे किती द्यायचे त्यानुसार होऊन जाईल. आणि फॉर्मॅट माहिती आहे एक अल्ट्रा लेजंड असतो. ऑडियन्सपैकी एक जण येतो तिथं बसतो तो पण जज म्हणून असतो ठीक आहे. आणि तुम्हाला थोडंसं बोल करायचं असं नाही की फक्त येऊन बसतायत तुम्ही बस कुशलदाराच्या बाजूला बसायला भेटतंय म्हणून. खूपशा मुली असं येतील की मला यायचं मला असं. आमच्या दोघांच्या चेअर तिकडे लावा.
बरं आज आलेले सर मला विचारायचं आहे तुम्हाला मूवीबद्दल थोडंसं सांगा ना तुम्ही सगळ्यांना. आपण शो स्टार्ट व्हायचा पहिले. ओके, हा जो स्ट्रगलर साला सगळ्यांना आवडतो त्या आम्हाला सवयच आहे की जे 7 इंचाचं असेल ते 70 mm करायचं. स्क्रीन सुरू नका आल्या अरे 7 इंचाच्या स्क्रीनवर जे बघितलं ते 70 mm पडद्यावर दाखवायचं आहे. तर तो सिनेमा म्हणून आणतोय आपल्या स्ट्रगलर साला. मामाच्या गोव्याला जाऊया या नावाने येतोय 31 जुलैला. आणि येस, जे तुम्हाला पाहिजे ते सगळं त्या सिनेमात आहे. मजा, मस्ती, फन, फ्रेंडशिप, मैत्री सेलिब्रेट करणारा सिनेमा असं आम्ही त्याला म्हणतो. की आता प्रत्येकाला पिकनिकला आपल्या मित्रांबरोबर जायचं असतं, पण असे मित्र असले की सगळे प्लॅन कॅन्सल होतात. तर गोव्याचे प्लॅन ज्यांचे कॅन्सल झाले त्यांच्यासाठी हा सिनेमा आहे, मामाच्या गोव्याला जाऊ. पण मैत्रीबद्दल काय डेफिनेशन तुमची? कारण तुम्ही एवढं असं 10 वर्षात दाखवून दिलंय कशी मैत्री असते. तर काय आहे तुमची डेफिनेशन काय मैत्रीबद्दल? ॲक्च्युली ना, मैत्रीची डेफिनेशन असते की संकटात धावून येणारा. हां, हे संकट बनून धावून येतात. बाबा तयार होतोय आतून. थोड्या वेळाने तो चालू होईल तेव्हा अंदाज घेतोय मी. बाबा तसा तुम्हाला सांगतो, बाबा तसा एकदम शांत असा बसून आरामदेह माणूस आहे. एकदाच मी त्याची घाई बघितली होती. मी तुम्हाला सांगतो, पॅकअपला लेट झाला होता आणि घरी गेलो आम्ही त्याच्या, आणि पेक भरताना जी त्याची घाई झाली होती, मी तुम्हाला सांगतो आज जन्मात मी त्याला इतका चपळ कधी बघितला नव्हता. काय आणली आहेस का? अरे तू बायकोसोबत घेऊन आलायस ना? कुठल्या मुलाबरोबर लग्न केलं तर राव? जो सुरुवात करतो जाडीगाण अशी. वा बाबा उठून उभा राहून दाखव. हा शो झालाच पाहिजे. आज सर बाबा उठून उभा राहा. आज त्याचं समाधान इथे झालंच पाहिजे बाबा. आज बाबाचा कॅबरे होणार. भाई तू मला एक विचारायचंय अरे तुला. काय बघायचंय तुम्हाला? भाई मी काय दाखवून देऊ दाखवायला घेणार आहे? लावताय तुम्ही? ए यार, तुम्ही यार एंटरटेनमेंटसाठी आलाय का ऑर्गॅझमसाठी? भाई या चुकून या एपिसोडला व्ह्यूज आले ना जास्त. मला वाटेल की हे बघायचे लोकांना माहिती. भाई शो सुरू करते भाई. हा, शो सुरू करा बाबा पटकन. चला ठीक आहे मित्रांनो. शोच्या फॉर्मॅट सांगितलं तुम्हाला. पहिला अल्टर लिजंड आपण बोलूया. ज्यांना इच्छा आहे हातवरती करा अल्टर लिजंड म्हणून. 1 2 3. ठीक आहे, एक हा ये मित्र, येऊन जा. चलो एक बघू. ठीक आहे, ये पटकन ये. हा, टाळ्या भाई, जोरदार टाळ्या भाई. अरे नाही इथे यायचंय भाई. तू कंटेस्टंट आहे का? नहीं क्या सॉरी भाई यार, जज बना रहे. इसको स्ट्रगल खत्म ही नहीं करना है. भाई साहब, एक कमेंट तर मला माहिती आहे आमच्या यूट्यूबच्या खाली येणार आहे की जे ॲक्च्युली लिजंड आहे ते स्वतःला स्ट्रगलर म्हणताय, आणि जे इथं स्ट्रगलर आहे ते लिजंड लावून चालले. नाही आम्ही तुझे फॅन आहोत. खरं सांगतो, हा पहिला मौका आहे की आम्ही स्ट्रगलर सालाची टीम ह्या शोवर आलोय. खरं तर आम्हाला असं वाटतं की आम्हीच डिझर्विंग कॅन्डिडेट आहोत इथल्यासाठी. अरे भाई, थँक्यू भाई. बरं ठीक आहे मित्र, नाव काय तुमचं? नाव सो माझं नाव अक्षय पाटील आहे. अक्षय. अच्छा, हां. आणि काय भाई, तुम्ही एकदम स्पिनीचं शर्ट वगैरे घालून आलेले भाई, काय? याच्यासाठी आलोय की यार आज दाखवायचं. तो देवळात जाऊन आलाय, टीका लावून. आलोय, जॉब वरून आलोय. काय दाखवायचंय तुला? ब्रँड दाखवायचं. अजून काय दाखवायचं? ब्रँड. अजून नाही अजून काय नाही दाखवत मी. हा, मग नाही तर तिथे बस. ते फक्त बाबाचं बघायचंय पोरांना. हा ठीक आहे. काय करतो आणखी? काय स्पिनीमध्ये काय करतो भाई? बाई स्पिनीमध्ये मी स्टेटेड आहे महाराष्ट्राचा. ओ हो, नाईस. आज यार- संडेला जॉब कसं काय भाई? मी संडेला वर्किंग असणार ना यार, गाड्या विकायच्या आहेत ना मला. ओ नाईस. तुम्ही बघता आमचा एपिसोड वगैरे अरे, बघता? भाई दिल्लीवरून आलोय. काय शो बघायला? दिल्लीवरून आलोय शो बघायला. बरं भाई, तू बरं. पण फुटलास की काय? फुटलास? नाही फुटलो नाही. पण कुठलंच आहेस तू? महाराष्ट्रात कुठलंच आहेस? मी मुंबईचा. मुंबईचा आहे प्रॉपर, आणि आता दिल्लीला आहे जॉबला. हा, आणि दिल्लीला मग job. महाराष्ट्र हेड कसं काय? महाराष्ट्रात मराठी आहे ना. एक मिनिट यार, ये समझ में नहीं आ रहा यार. गुगल मॅप काय? मुंबईला राहतो, दिल्लीला काम करतो, नाही, पुण्यात शो बघायला आलाय. मुंबईला लहानाचा मोठा झालोय ना. अच्छा, लहानाचा मोठा मुंबईला.
पण भाई आम्हाला तुम्हाला वाटत नाही का स्पॉन्सरशिप वगैरे करावी? आम्ही एवढं स्ट्रगल करतोय भाई या गोष्टीचं थोडंसं पाहिजे. भाई स्पिनीची तुझं स्पॉन्सरशिप स्ट्रगल दूर करायला चालू आहे मी बोलाच. म्हणजे एक नाही 3 एपिसोड स्पॉन्सर करतो तुला. आलो चल हा जाम गाड्या विकलेत. भाई भाई हा तुम्ही ए काय अरे तू लोगो घेऊन आलाय? अरे क्या बात है. हो हो शुभम आहे खरंच? अरे हो ए भाई याच्यासाठी टाळ्या. तुम्हाला सांगतो कलाकारांची अवस्था मी सांगतो तुम्हाला काय सांगू. मगाशी कपिल शर्ट मागत होता. भाई स्पॉन्सर मिल गया तेरे को भाई. ए पण तुला माहिती ना फक्त बोर्ड लावून स्पॉन्सरनी पैसे पण द्यावे लागतात. देऊया ना आता इथेच सांगू का? नाही मग ते ठीक असं नको आहे. पण ठीक आहे भाई खूप भारी भाई. पण खरं आहे एकदा स्पिनीसाठी होता टाळ्या मित्रांनो कमान. वा वा. खूपच जास्त मोठं. याच्या पहिले आम्ही मिसळ विकले आहे भाई. मिसळून डायरेक्ट गाडी. काय स्पिनीबद्दल काही तर सांगा मग थोडंसं काही. सो स्पिनी बघा गाड्या तुम्ही विकू शकता, विकत घेऊ शकता. विकताना तुम्हाला चांगल्या दरात गाड्या विकता येतील. विकत घेताना गाड्या क्वालिटीच्या असतील. सो या मुंबई पुणे आता नागपूर पण येत आहे. सो महाराष्ट्र इज एक्सप्लोरिंग. नाही पण हे स्पिनीचं चांगलं आहे. मला आवडलंय. त्यांचं ब्रीद वाक्यच आहे इथे देता घेता येतं. आणि हे 2 हेडलाईट बरोबर 1 डिक फ्री. बापरे भाई पण फक्त डिक्की बाबासारखी हवी आहे. भाई डिक्की तशी असेल तर मग कस्टमर रेडी आपल्याकडे. पण ठीक आहे भाई. पण तुम्ही काय पण आपल्या मग विनरला वगैरे पण तुम्हाला तुमच्याकडून काहीतरी पाहिजे. done, करू, डन आहे done, ठीक आहे. done. ओके भाई चलो भाई एकदा जोरदार टाळ्या भाई अक्षयसाठी. ठीक आहे पहिल्या परफॉर्मरला बोलूया. एकदा जोरदार टाळ्या फॉर प्रेम गायकवाड. एकदा जोरदार टाळ्या भाई प्रेम गायकवाडसाठी. ओके गाईज तो माझं नाव प्रेम आहे आणि मी इथे एक वेंट्रोलॉक्विझम आर्ट हा सादर करणार. मी बसू शकतो का? बसाची वेळ झाली बस. तर तुझ्याकडे म्हणजे आपल्याकडे टोटली 1.5 मिनिटं आहेत. तर आपल्याला इकडे काहीतरी ॲक्ट करायचं ठीक आहे. तर आपण इकडे एक रोल प्ले करूया. फोर प्ले रोल प्ले. काय फोर प्ले? अरे रोल प्ले म्हटलं काय सगळ्यांचे कानं खराब आहेत का भाई. हां तर आता बघ आपल्याला एक असा रोल प्ले करायचा आहे. तू एक बॉस आहे आणि मी एक एम्प्लॉई आहे ठीक आहे. ओके हां तर मे कम इन सर. नो जसा आहे तसाच निघून जा. अरे सर प्लीज मे आय कम इन. ओके ये आती आहे. हां तर सर तुम्हाला माहिती आहे आज काय काय नाही कांड केलास. काय नाही सर मी आज मला ऑफिसमध्ये 1 वर्ष पूर्ण झालं आहे. काय आत करतो माझ्या ऑफिसला दलिंद्री लागून 1 वर्ष झालं. सर दलिंद्री नाही सर यार तुम्ही असे बोलतायत. अच्छा ठीक आहे चल दुसरा क्वेश्चन घे. तर सर त्याच्यानंतर प्रश्न असा आहे की सर तुम्हाला माझ्यामध्ये काय आवडतं. क्षमता कसली. शिलाजीची. तुझं म्हणणं का बाय. थँक्यू सो मच. कोण आहे तू? कुठला हात वरती कर. अरे हात वरती कर. ठीक आहे भाई भांडणच लागले भाई. ठीक आहे एकदा जोरदार टाळ्या भाई प्रेमसाठी. ठीक आहे मित्रा ठीक आहे थँक्यू भाई थँक्यू. हां स्टूल ठेवून दे साईडला ठेवून दे स्टूल. माईक काढायचं असेल तर काढू शकतो पण तुला त्या हलवता नाही ना दुसरा हाताना ते. ठीक आहे भाई. काय करतो प्रेम तू कुठलचा आहेस? मी मुंबईचा म्हणजे कल्याणचा आहे. गावातून आलेला आहे. थांब ना. हां तर मी कल्याणला राहतो. त्याचं तर मला वाटतं 2 हात पाहिजे मी ते लई बोलतो मध्ये. हां कल्याणला राहतो. आणखी काय करतो? आणि सध्या तर मी वेंट्रोलॉक्विझम हा आर्ट परफॉर्म करतो. याच्या आधी मी एक सेल्स कन्सल्टंट होतो. सेल्स कन्सल्टंट. हां तर आता जॉब नाही करत. नाही बाई आता फक्त हँड जॉब. सेल्स शब्द पटकन त्याला कळला नाही. आता फक्त हँड जॉब चालू आहे. भाई आता बरं चालू आहे. नाहीतर गाड्या विकायला ये माझ्याकडे. भाई ह्याचं काय चाललंय. शो चालू न चालू माझी कंपनी चालली पाहिजे. अरे मग माझी चालली याचं पाहिजे ना काय यार. स्वतःची जाहिरात सोडत नाही हा माणूस यार. तुला काय सांगून पाठवलंय भाई की पण प्रत्येक गोष्टीत गाडी विक भाई. ह्याचं नाव काय याचं? ह्याचं नाव गणू आहे. गणू. मला वाटलं त्याचं नाव छोटू आणि तू बाबू. नाही बाबू मला माझी आई बोलवते. आयटम तर आहे नाही याला बनवू शकत नाही. आयटम नाही आहे. आयटम चुत्या बोलते. येस बोलत नाही बनवते.
वा वा. बरं तुला म्हणजे एकाच ठिकाणी हात टाकायची सवय सध्या आता. येस. तू काय लिहिलं सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीचा राग येतो तुला? काय माझ्या गोष्टींना इग्नोर केल्यावर तुला राग येतो असं? हा. का असं? कारण की मी जर काही पॉईंट ठेवतो तर माझ्यावरती म्हणजे लक्ष द्या मी काय बोलत असेल तर आपण तू आर्टिस्ट आहे ना, होऊ शकतं असं? नाही होत ना. किडा. एक मिनिट ए बघ इतकी चुत्या बनवायची लाईन आहे ना, मी तुला सांगतो. एक मिनिट. हे बघा कोणत्या गोष्टीचा सगळ्यात जास्त राग येतो? माझ्या गोष्टींना इग्नोर केल्यावर मला राग येतो. ओके, तुमच्यातील 5 इंटरेस्टिंग क्वालिटीज सांगा. पहिलं लिहिलंय संयम. हे बघा इतना चुतिया बनाएगा हम लोग लय बकचोद आहे भाई. जर असं बरं मला तर याच्यात तू लिहिलंयस की मला ऑकवर्ड डेट, तर मी डेटवर गेलो नाही कारण जेव्हा कोणी मला डेटला विचारतो, एक तर तुला विचारतो का विचारते पाहिजे. हा तेच ते. जब हम जवां होंगे जाने कहाँ होंगे लेकिन जहाँ होंगे वहाँ पर याद करेंगे. अरे एक घंटा. प्रेम प्रेम आणि पुढे यांनी वाक्य लिहिलं की मी तिला माझ्या बँक बॅलन्सचा स्क्रीनशॉट पाठवतो. अरे काय दाखवायचं, तू काय दाखवतो? हा कारण की बँक बॅलन्स पाठवल्यानंतर मुलगी बोलते काय म्हणजे माझ्या अकाउंटमध्ये जास्त पैसेच नसतात. ओ भाई वो भी छोटा है तेरा. मग तू पाठवतोस का? बैंक बैलेंस मतलब बँक बॅलन्स. बैंक बैलेंस. आणि काय अपेक्षा काय पुढे होऊन काय करायचं तुला? याच्यामध्येच करिअर करायचं, दुसरं काही आहे आणखी? हा ह्याच्यामध्येच करायचंय. याच्यामध्येच करायचंय. ऍक्टिंग आणि व्हेंट्रोलॉक्विझम मध्ये. अच्छा, कोण आहे तुझा आयडियल? कोण आहे याच्यामध्ये? मी आता म्हणजे लास्ट 11 months पासून करतोय. अच्छा. पुढच्या मंथ मध्ये मला 1 year होऊन जाईल व्हेंट्रोलॉक्विझम करता करता. पण छान करतोस. व्हेरी गुड. व्हेरी गुड. सो मच. सुपर. पण मी तुला सांगू मित्रा, तू छान करतोस. अजून थोडे प्रयत्न तुला करायला हवेत. हां, मला असं वाटतं तुझं करिअर होऊ शकतं कारण रामदास पाध्ये इथे आहेत. हो. कारण भाई आमच्यात एक रामदास पाध्ये बसलेत, यांनी मला का मारावं सांगा? यांना असं का वाटतं मी यांना रामदास म्हणतोय? पाटलांचा अर्धवट राव तोच आहे. कारण त्यांचा हात त्याच्यात आहे. करिअरमध्ये रे. करिअरमध्ये, यशात. तुमची अक्कल तशी वाटते अर्धवटच आहे. जिकडं बघितलं तिकडं. अरे अक्कल अर्धवट चालेल पण बँक बॅलन्स आणि बाकी पूर्ण पाहिजे. तुम्ही मला कशाला उत्तर देता? त्याला उत्तर द्या. मी वेगळा आहे, तो वेगळा आहे. मी कोणालाच दिलं नाही, तू उगाच अंगावर घेतो आहेस. नाही, मला तुला हे विचारायचं होतं, कुठं बघतो तू स्वतःला? म्हणजे तुला सक्सेसची व्याख्या काय आहे तुझी? काय करा म्हणजे काय झाल्यावर तू विचार करतो की मी सक्सेसफुल झालो असं? म्हणजे माझं असं मन. थांबा भाई. हा अरे हा ठीक आहे यार, तू बोलू नको. ती मारतील आणखी तुझीच. तुला कळवून नाही गेलं का आतापर्यंत? भाई आम्हाला पण आधी वाटलं आम्हाला एकदम असं हे करतायत, सपोर्ट करतायत. नंतर कळलं लय रे ते. भाई हा भाई, सक्सेसची व्याख्या. हा हा तर म्हणजे सक्सेसफुल म्हणजे माझं असं म्हणणं आहे, सक्सेसफुल मिनिंग माझ्यासाठी असं आहे की माझे पॅरेंट्स जेव्हा त्यांना असं वाटेल की माझा मुलगा काहीतरी बनला आहे, कोणत्या तरी मोठ्या प्लॅटफॉर्मवरती असे काहीतरी गोष्टी म्हणजे करू, मी काहीतरी असं सादर करू ज्याच्यामुळे मला म्हणजे आता सध्या महाराष्ट्र कधी पूर्ण भारत मला ओळखेल. या गोष्टीचं म्हणणं आहे माझं. भाई एकदा काय सर, तुम्हाला काय वाटतं सक्सेस म्हणजे काय? सक्सेसची व्याख्या तू थांब. ते मगाशी सांगितली ती याची सक्सेसची व्याख्या आहे. SUCKSEX असं स्पेलिंग लिहितो. भाई वो भी एक अलग सक्सेस है भाई. भाई ज्यांना मिळालं नाही त्यांना विचारा. पण मित्रा, मला फार छान वाटलं. एक दिवस तू तुझ्या आई वडिलांच्या डोळ्यात अभिमान नक्की बघशील. एक दिवस तू मोठा होशील नक्की. थँक्यू सो मच. भाई तू इथं कन्व्हिन्सिंग पॉवर लिहिली आहे. काय म्हणजे काय कोणत्या लेवलपर्यंत कन्व्हिन्स करू शकतो कोणाला? मी म्हणजे जी गोष्ट मला मांडायची की मला इकडं जायचं आहे तर मी जातोच. म्हणजे मला ही गोष्ट करायची आहे तर आपण करूयाच. हा तर सेल्समध्ये होतं तर कन्व्हिन्सिंग पॉवर. मला गाडी विकायची कोणाला तर मी कंपॅरिझन, भले समोरची गाडी चांगली राहते तरी पण तिला मी नाही सर ठीक आहे, चांगली कुशल नाही. दादाला गाडी नाही घ्यायची आणि तू त्यांना कन्व्हिन्स करून दाखव. हा
ओके तर स्पिनीची गाडी आहे. स्पिनीची गाडी. चालेल तो तुम्ही दोघं मिळून कन्व्हिन्स करा. बाई अरे त्याला टिकी नको आहे, गाडी घ्यायची आहे. बाई गाडी विकायची आहे. हा आणि अनुस्वार फरक आहे, लक्षात घ्या. तुम्ही वेगळं विकताय. बाबा तुम्ही माईक हातात घ्या बरं का, लय पेटलेत ते उगाच. हां सर तुम्हाला गाडी कशी पाहिजे? मला गाडी अशी लांब लचक पाहिजे, अशी कोणी बघितली ना की त्याला टच करावं असं वाटलं पाहिजे, एकदम हात लावूनच बघावं असं वाटलं पाहिजे, म्हणजे असं की घुसूच आता. सर सर आणि मला अशी गाडी पाहिजे की बघितल्या क्षणी हॉर्न वाजवता आली पाहिजे, अशी गाडी मला पाहिजे. आणि हेडलाईट्स अंगावर येणाऱ्या पाहिजेत. हा हेडलाईट्स अंगावर पाहिजेत मला. आणि काय ऐक, आणि अंधारात मी स्वतः दिसत नाही, त्यामुळे गाडी दिसलीच पाहिजे. बाई नेम चुकला तर ऍक्सिडेंट होईल ना. भाई तुला नक्की गाडी पाहिजे की? अरे तो गाडीच बोलला भाई, तू सेल्स गाडीचं नाही बोलला. कस्टमरला असं थोडी बोलतात तुम्ही. तू बोलला, तू विकला तुझ्या साईडने. भाई गाडी तो नाही विकी भाई, भाई गाडी तो नाही भाई विकी. नाही, करिअर नाही तुझं गाडीमध्ये, जाऊ दे. भाई तू जाऊ दे, तू हेच कर. सर सेल्स सोडून मला 2 वर्ष होत आलेत. काय करू आता? काय सोडून? सेल्स. अच्छा, काय विकायचं तू तिथे? सेल्स. तेच गाडी हवी. गाड्याच विकायच्या. गाडीच विकायचा तू? अरे गाडी कार बाईक. तेच विकायचंस तू? येस. ओ भाई मेरे को नहीं लग रहा स्पिनी में तेरा कुछ होएगा. हा वरून काढलं त्याला तिकडनं. तू स्पिनी मध्ये होता? नाही नाही, हां. स्कॉडा. मग असं अच्छा ते रस्त्यावर असतात ते. स्कॉडामध्ये होतो. अच्छा स्कोडामध्ये. अरे भाई तू सोड लग हे तिकडे. बाद में समझ में आता है भाई, बाद में. ठीक आहे भाई, एक जोरदार टाळ्या यार प्रेमसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू मित्र, ऑल द बेस्ट. ठीक आहे, एकदा ॲक्शनसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. कमॉन, थँक्यू भाई. थँक्यू. ठीक आहे मित्रांनो, सेकंड अल्ट्रालिजनसाठी हात वरती मित्रांनो. हां अरे भाई कोण आहे? बोलो याला बोलो भाई, इसको बुलाओ. कौन है? दात नमस्कार. सर इथं बसा सर, इथं या, इथे सगळी तिकडेच काय चाललंय? प्रचार आम्ही दचकले तुम्हाला बघून. काय बोलताय? प्रचार म्हणजे इलेक्शन वगैरे आहे का आता काही? नाही, मागच्या वेळेस 1/2 सेंचुरीच मारली, यावेळेस 200 तरी येतील ना मत. अच्छा ठीक आहे. चला बसू का? या काय नाव काय तुमचं? नाव काय मित्र? अरिजित पचकले. ठीक आहे. अरिजित पचकले. येस येस. ठीक आहे. तुम्ही इकडे का नाही बघत आहे पॅनलकडे वगैरे? तुम्ही तिकडे बघून नाही, तिथं बघूच शकत नाही आपण. बघूच शकत नाही. लई प्रयत्न केला पण नाही बघू शकत. आणि काय करता पचकले साहेब तुम्ही? तसं मी बरेच गोष्टी करतो. आता ॲक्टिंग, तसं खुर्ची पण माझं लक्ष असतं बऱ्याचदा खुर्चीवर. बरं. पण आता काय करणार, मिळत तर नाही. आता बघा आलो इथं, 200 मतं तरी पाहिजे. समजतंय का? भाई प्रत्येक जण आपल्याला प्रमोट करणारी प्रत्येक अल्ट्रालिजन असंच येतोय भाई. आणि तुम्ही काय सिंगर वगैरे पण आहे तुम्ही? वा. हो हो हो. आता गाणे सगळ्यांनी ऐकले? गाणं ऐकलं असेल की आपलं? नाही ऐकलं ठीक आहे. तिच्या विना आता मला करमत नाही. सगळे कोणीतरी सांगा मी करू तरी काय, मी तिच्यावरी लई प्रेम करीतो, पण सांगताना मी भीतो, लई भीतो. बस ठीक आहे. बोलू आता कंटेस्टंटला आम्ही. हो, ठीक आहे बोलू मित्रांनो, शकता. पुढच्या कंटेस्टंटसाठी जोरदार टाळ्या फॉर कोमल गवई. कमान, टाळ्या मित्रांनो, कमान. अरे थोडं पटकन आहे कंटेस्टंट. भाई मी ह्याच्या शॉकमधनंच बाहेर नाही पडत आहे यार. हा केवढा टिकटो दिसतो यार. पण मला एक कळतंय, ह्याच्यावर काय अशी पाळी आली गेला, बिचुकले करावं लागते डुप्लिकेट. यापेक्षा दारिद्र्य काय असेल? तो स्वतः बिचुकले पण ओरिजिनल नाहीये. बाबा बेंचवर उभा करीन, कळलं का? पण भाई हेअरस्टाईल भारी तुमची भाई. हा एकदम भारी. धन्यवाद धन्यवाद. धुरंधर वगैरे बघितलं का तुम्ही आता? तुला घरचे घेतात का रे घरात?
झालं महाराष्ट्राचा दुधांडर काय भारताचा धुरंधर. त्या हमजाला मीच सांगितलेलं केस वाढव, त्यामुळे मारू शकला तो. कळलं का? हमजाला असं म्हणतो जसं का चाय पिता तुम्ही भाई चाय. अच्छा तुम्ही माईक ठीक आहे सॉरी. नमस्कार नमस्कार. ए बा मी काय म्हणतो, हो कोमलताई ज्या नजरेने पाहिलं ना त्या नजरेतला तो शब्द टाका ना एकदा. छोटीशी बीट परफॉर्म करते. क्लॅपबॉक्सवरती आपण मिनिमम बीट्सच 4x4 प्ले करू शकतो. सो मी ट्राय करते. होप सो तुमचा फीडबॅक मला चांगला येईल. झटके रहता में आया है राजा, राजा के संग संग जुमलो आया है राजा गोरे लोगो. थँक्यू. क्या बात आहे, क्या बात आहे, खूप भारी, खूप भारी. कोमल आज तुझ्यामुळे माझा मित्र सुरत गायला. ती पहिली बीट परत वाजवा ना. पहिली वाजवली ती. भाई तुम्ही ना मन कवड्या. तुम्ही एवढ्या वेळा झाडीघाण बोलता, दृष्ट लागेल सुकून जाईल रे ती, आम्हाला हवी आहे. वेस्टर्न फर्स्ट फर्स्ट. झाडी गाण बाबाची गाण झाडी गाण बाबाची गाण. झाडी मामाच्या गोव्याला जाऊया मामाच्या गोव्याला जाऊया, मामाच्या गोव्याला जाऊया मामाच्या गोव्याला जाऊया. भाई अपना फिल्म में आने का क्या. वाह वाह. यो जाऊया यो. अरे या गोदांड्यावरनं बायगण नवरा कुणाचा येतो. ज्यांची लग्न नाही झाली त्यांच्यासाठी आहे. या गोदांड्यावरनं बायगण नवरा कुणाचा येतो. अरे ताल तिच्या विना आता मला करमत नाही. बाई कडक आहे बाई. माझं गाणं वेस्टर्न बीटवर. हा चला. आणि यांना मोकळं करून टाकूया. असं नको बोलू ग, माझं स्पष्ट लग्न बोल. झालंय. तुम्ही त्याची जबाबदारी घेऊ नका. ठीक आहे झालंय तर. भावी मुख्यमंत्री. नाही हरकत नाही. चेहऱ्यावरनं तुंबलेले वाटतात म्हणून ती चेहऱ्यावरनं हा काय म्हटली तू एकदा बोल. वेस्टर्न बीटवर माझं गाणं गायचं. बरं हां वाजवायचंय नॉट गायचं. हा, ठीक आहे. नाही गातो मी ना. सॉरी. हां चला कुठे मामाच्या गोव्याला. ठीक आहे. गावा तुम्ही. तिच्या विना आता मला करमत नाही. कोणी तरी सांगा मी करू तरी काय. तिच्या मागे लई फिरतो पण सांगायला मी भीतो. तिच्या विना मला आता करमत नाही. वा 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 वा. टाळ्या टाळ्या टाळ्या. खूप भारी खूप भारी. हा तुझ्याबद्दल थोडं सांग कोमल.
जास्त काय काही खास सांगण्यासारखं नाही आहे. ठाण्याला राहते मी. कोमल गवई पूर्ण नाव आहे माझं. बरं. अरे हरामखोर. म्हणून लई हरामी ऑडियन्स. कोणी म्हटलंय तो 3 अक्षरांचा. कोण आहे? कोण बोलला? या ना या ना. कोण आहे रे? ये मित्रा ये वरती ये. अरे बोललं तर बिंदास उभं राहून बोल ना. आता ना हा पाटली लवकर ये, लवकर. आम्हाला यार स्वतः उभं राहून बोलत नाही. भाई साइज पे मत जा, फट गई बोल. नाही, माझं फक्त नाव कोमल आहे. हा बाकी तू बाहेर भेट. भाई इथं रणरागिणी आहे. ठाण्याची आहे ती, विषय संपला. ठाण्याची आहे मी. नाही आणखी काय करतेस तू याच्या व्यतिरिक्त प्रोफेशनली? आम्ही जिवलगांची मैफिल म्हणून कार्यक्रम सादर करतो. जे ॲक्च्युली खूप स्ट्रेसमध्ये असतात किंवा कोणाला म्हणजे रिलॅक्स व्हायचं त्यांच्यासाठी आम्ही घरी बसून मैफिल सादर करतो. अरे म्हणजे हे जे आपण रोज रात्री करतो ना, तेच आम्ही जसं तुझ्या घरी जमतो रोज तसे घालवायला. त्यांचा अरे clap box. निर्यसनी वा हरामखोरांनो, माझ्या रक्तात चहाचा थेंब पण सापडणार नाही तुम्हाला. याचं एक बरं आहे, हा असेल सोबत तर ना बिअरला ओपनर लागत नाही. पण टायमिंग कडक आहे. पण हा कायम नशेतच वाटतो मला. मी काय करू? कायम जिंकलेला. बरोबर. हा प्रोफेशनली मी जॉब करते ब्रँडिंग फील्डमध्ये ॲज अ प्रोजेक्ट मॅनेजर. परत सांगते हाईटवर जाऊ नका. नाही एवढं कावर 4-5 कावर सांगितलं हाईटवर नका जाऊ, हाईटवर नका जाऊ. नाही आवडत कधी कधी हाईटवरचे जोक. पण तुझ्या तर वरतून जात असतील ना ते. नाही सर, नाही सर. हा चांगला होता. सॉफ्ट होता हा. सॉफ्ट होता. ठीक आहे. अच्छा तू कुठे जॉब कुठं करतेस म्हटली? ए सॉफ्ट माहिती तसं काय हरामी लोक. अरे यार. हां कुठे जॉब करतेस? कशी आहे पुण्याची पब्लिक? तू पहिल्यांदा येते का पुण्याला? मी खरं तर हा माझा पहिला असा परफॉर्मन्स आहे मी जो स्टेजवर करते आणि मी ॲक्च्युली शिवर करते खूप. काही हरकत नाही. एकदा टाळ्या भाई कोमलसाठी टाळ्या. थँक्यू. तेव्हा ते बोलत असतात सगळे मजा चालू आहे सगळे मिळूनच शो करतो एकदम टेन्शन हां नको घेऊ तेच बस. ना, मी इग्नोरच करते. नाही तसं नाही आपलीच आहे. नाही उलट मला वेगळं वाटलं. मला असं वाटतं की जिवंत पब्लिक आहे. मला हो तर एक्झॅक्टली भाई. त्यांच्यात जगण्याची उर्मी मला वाटली. आणि तू बरोबर. मला खरंच सांगतो मला खूप परफॉर्मन्स करशील ना तर तू जगात कुठेही करू शकशील. तुम्ही जे परफॉर्म करता म्हटले ते घरात परफॉर्म करतात. हां म्हणजे बैठी मैफिल म्हणू शकतो जी बिना दारू पिल्याची पण होते तशी. बरोबर. तू सरांकडे बघून काय बोलली? तुमच्याकडे बघून बोलली. निर्यसनी. येस बरोबर. मला बोलायला काहीतरी दिलं तिने. तू आधी तोंडातला गुटखा तू. सध्या माझेच केस आहेत तोंडात. हे आपले फारच वाढले ना डोक्यावरचे सुद्धा. पिचुकले साहेब तुमची कोणती आवडती सिटी? माझी सातारा. आवाज कोणाचा? माझाच. नुसता आवाजच येतोय. पण तुम्हाला काय वाटतं कसं वाजवलं तिने? तुम्ही कसं रेट करणार? मला तरी ठीकच वाटलं. ठीक वाटलं काय मग? असं भाई एवढं चांगलं तुम्ही दाखवा वाजवलं. ना वाजवून. तुम्ही दाखवा वाजवून. तू वाजवू शकतो का? मी तर गिटार शिकलोय. गिटार वाजून दाखवा. गिटार असती तर वाजवले. हे मला गिटार- पटतंय बरं का. गिटार शिकला असेल. खाजवायची सवय एवढी आहे ना याला. इधर से खुजाओ इधर से बजाओ. इधर से खुजाओ इधर से बजाओ. नाही पण मला वाटतंय की थोडं बेटर होऊ शकलं असतं. नाही गिटार आपल्या टीमकडे आहे का? गिटार वगैरे आहे? गिटार वाजवा. अरे बापरे. भाई सिरियसली आणताय? खरंच आणताय काय? असेल त्या साईडला ठेव, त्या साईडला ठेव. हां ऐक ना त्यांच्यासोबत तू पण वाजू शकते. त्यांना येतं का पण खरंच? अच्छा डोंट अंडर एस्टिमेट. काय वाजवणार तुम्ही? हा वाजवेल.
हे तुम्ही काढला का आवाज आता? एकतर तुझे दात खूप पुढे पुढे करता येतात. मी बघूच शकत नाही. नाही, please. मी पण ठाण्यावरनं चालू आहे. खूप भारी भाई. पण डेंजर आहे तर भाई. वा बिचुकले गिटार ठेव. वा मस्त उगाच नाही केलंय कंपोज एवढं Hidden मोठं talent. गाणं. ए घेऊन जा रे. हिडन टॅलेंट आहे हिडन. क्या बात आहे, क्या बात आहे. देवाने खूप अन्याय केलंय ग. एक तर तुझं नाव ठेवलंय कोमल. बरं हिचं आडनाव आहे गवई, ती गात नाही. नाही मी गातो ना. भाई इसका कुछ स्विच है क्या? आहे स्विच आहे पण दाबायचं कोणी हा प्रश्न आहे. आणि तो त्या स्विचवर बसलाय. मी तुम्हाला सांगतो कधी कधी रिस्पेक्ट नको होतो ना. तुम्हाला सांगतो आम्ही गोजिरी नावाचा एक सिनेमा करत होतो. विजू सर त्याचे रायटर डिरेक्टर होते आणि आम्ही असं ठरवलं होतं की मित्रांनी आम्ही 4 मित्र असं ठरवलं होतं की आम्ही रूम एकत्र आपण एकाच रूममध्ये राहायचं. अशी मोठीच्या मोठी रूम आम्हाला दिली होती. पण मला आणि बाबाला आम्ही ॲक्टर म्हणून थोडासा रिस्पेक्ट दिला आणि आम्हाला बेडच्या वरती झोपायला दिलं. तुम्हाला सांगतो पहिल्या रात्री मला कळलं की बाबा रात्री झोपताना अंडरवेअर घालत नाही. ते कळलं कसं पण. तुला सांगतो रूम मध्ये वडवा उडालं होतं. तुला सांगतो चादरीतनं 3 पाय बाहेर आले पटकन. अरे 3रा पाय माझा होता. ठीक आहे भाई. एकदा जोरदार टाळ्या भाई कोमलसाठी. थँक्यू सो मच. मला एक गोष्ट सांगायची please सांग. होती. मे बी परत चान्स मिळेल नाही मिळेल. ओके. मी कुशल दादा म्हणते, विजू दादा आणि सॉरी बाबा. दादा आणि संतोष दादा, कारण की हे खूप आपलेसे वाटतात. यांचं स्ट्रगल सारा मी पूर्ण एपिसोड बघितलाय. Thank you, कोमल. Thank you so much. पूर्ण Thank सिरीज. you, darling. आणि तुम्ही आणि संतोष दादा मोर्या फिल्म पासून मी फॅन आहे. मोर्यासाठी दादाचा एकदा लाईव्ह डायलॉग ऐकायला भेटला असता ना. पाहिजे पाहिजे. बरं मी काय म्हणतो, मी सगळं बघू शकतो आणि बघून घेतो नंतर. ऐक ना, आता सगळे कंटेस्टंट होऊन जाऊ दे. अरे घेणार ना, घेणार. आई शपथ घेणार, डायलॉग घेणार. पण सगळे होऊन जाऊ दे. मग झाल्यानंतर जाताना नक्की 100% आहे की नाही. जरा सगळ्या कॉमेडीवर एक छानसा तडका मिळेल ना असं मला नक्की वाटतं. नक्की नक्की. चला एकदा जोरदार टाळ्या भाई कोमलसाठी. जोरदार. थँक्यू कोमल. थँक्यू. जोरदार टाळ्या. थँक्यू कोमल. गुड. सो मित्रांनो, ऑडियन्स सेगमेंट एक आपण चालू केलेलं आहे मागच्या 2 एपिसोडपासून. तर याच्यामध्ये बेसिकली हेच होतं की खूपसे लोक ॲज अ परफॉर्मर यायला थोडंसं घाबरतात. नाही पण थोडंसं त्यांना वाटतं ॲज अ परफॉर्मर नको जायला. सो आपण हा ऑडियन्स सेगमेंट चालू केला की ऑडियन्स म्हणून मग कोणाला वाटतंय त्यांचं टॅलेंट परफॉर्म करायचे. प्रत्येकाकडे 2 ते 3 मिनटं असतील. हार्डली 4 ते 5 परफॉर्मर आपण येऊन ये जाऊ. पटकन पटापट 4 ते 5 जण या आणि परफॉर्म करून आपण. चला एकदा जोरदार टाळ्या आहे मित्रांसाठी. पहिले नाव सांगा, काय परफॉर्म करणार ते सांगा, कारण तुमचे फॉर्म वगैरे काही नसतात आमच्याकडे. तर नाव सांगा आणि काय परफॉर्म करणार आहे सांगा. माझं नाव आफ्ताब आहे आणि मी एक गाणं परफॉर्म करणार आहे. मराठी गाणं. तुला म्युझिक वगैरे काही हवं आहे का? एक बॅकग्राऊंड ट्रॅक दिलाय का तू? ट्रॅक दिलाय. दिलाय. ठीक आहे, प्ले करा भाई. भाई रेडी वेळ. हां चल ठीक आहे. एकदा जोरदार टाळ्या भाई. कमा.
कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच गेला र माझ्या राजा र माझ्या शिवबार माझ्या राजा र माझ्या शिवबार माझ्या राजा र माझ्या शिवबार माझ्या माझ्या शिव बार आफ्ताब माहोल चेंज कर दिया सगळंच आफ्ताब धन्यवाद काय कानफड गायला रे तुझं खूप भारी खूप भारी क्या बात आहे यार विजू मानेंना प्लीज इन्स्टावरती DM कर आणि सर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो प्लीज ह्याच्याकडनं आपण काहीतरी गाऊन घेऊ. वा बाई तू खरंच ॲक्च्युली तू मनकावडा आहेस कारण मी याला बाहेर भेटून तेच सांगणार होतो भाई तू आ जा मुंबई क्या बात आहे आपण करते लाईव्ह नाही बनत सकते लाईव्ह कोई किसी की नहीं बनता भाई पण आपण एक छान गाणं करूया एवढं प्रॉमिस तुला मी देतो. प्लीज आपली टीम असेल तर ह्याचा नंबर घ्या. आम्ही आमची टीम घेऊन पाठवेल नंबर. हां प्लीज प्लीज. आता खूप अप्रतिम आफ्ताब अप्रतिम. आणि मी मराठी लिजंड्सना सांगेन की ना ज्या वेळेला याचा तो अल्बम रिलीज होईल त्याचं रिलीज फंक्शन आपण इथेच करूया. खूप भारी जोरदार टाळ्या भाई आफ्ताबसाठी जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. आफ्ताब तुझ्यासारख्या कलाकारांमुळे मला असं वाटतं की मराठी लिजंड्स म्हणतात ना ते तुझ्यासारख्या कलाकारांमुळे खूप भारी खूप भारी. थँक्यू भाई थँक्यू सो मच फॉर थँक्यू सो मच फॉर मला एका सेकंदात म्हणजे सॉरी मी असं नाही म्हणत पण खूप असं मळप साठलेलं असतं आणि अचानक कोणीतरी येऊन असं झाडून जातं आणि स्वच्छ करून जातं घर ना आणि घर पवित्र वाटतं ना तसं वाटतं मला आता. धन्यवाद. थँक्यू आफ्ताब. थँक्यू. लव्ह यू. ठीक आहे आणखी कोण आहे मित्रा. अरे ठीक आहे करू अरे ठीक आहे तू अल्टरनेटिव्ह म्हणून पण आलेला आहे ना एकदा ये. ठीक आहे येऊन जा पटापट भाई. कोमल तू तुझ्या फॅमिलीला घेऊन आली आहेस का. लाल लाल कलरची. तर नमस्कार मित्रांनो माझं नाव सागर आहे आणि काय सांगावं तुम्हाला डबक्यासारखा दिसत असलो तरी पण प्रॉब्लेम होतं सर मी खूप लहान आहे माझी उंची फक्त 5 फूट आहे. मी शॉवर समजून असं बाथरूमच्या नळाखाली आंघोळ करतो. मला वाईट वाटतं खरं म्हणजे इतका प्रॉब्लेम होतो ना मला 36 नंबरची पॅन्ट लागती 36 नंबरची आणि ती खालून जर कट नाही गेली ना ती इथपर्यंत येते आणि मी नगरचा आहे असं चैन खाली करून मावा धोकावं लागते. लय प्रॉब्लेम येतं म्हणजे आत्ता मी 28-29 होईन माझ्या घरचे लय लग्नाच्या मागं लागले होते. लय प्रॉब्लेम. अरे मी ज्यावेळेस मी शाळेत ॲडमिशन घ्यायला घेऊन गेले ते घरचे मला त्यावेळेस हेडमास्टर म्हणला आधी जन्मून तर द्यायचा. अहो
काय सांगावा. आणि फायनली आता वय झालं म्हणल्यावर लग्नासाठी वगैरे बघायला लागले वगैरे सगळं. पोरींना नव्हतं आवडत मी, तर घरचे त्या मुलीच्या घरच्यांना वगैरे सांगायचे, की काही नाही सगळं होतं लग्नानंतर. त्या मुलीच्या घरचे म्हणायचे उंची थोडीच वाढन. आणि असाच प्रॉब्लेम. शेवटी मग मी टेन्शनमध्ये लय दारू प्यायला लागलो, लय जास्त. तुझ्यासाठी क्वार्टर पण खंबा वाटत असेल. एक्झॅक्टली. आणि तोच प्रॉब्लेम माझ्यासाठी मध्ये, मी लय टेन्शनमध्ये दारू वगैरे प्यायला लागलो आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. मग आता लग्न होणार नाही ही तर गॅरंटी संपलीच. पण काय आलं, तो व्हायरल झालेला व्हिडिओ बघूनच त्या पुरीला तो व्हिडिओ आवडला आणि त्या पुरीसोबत माझं लग्न झालं 2 महिन्यात. हो लग्न झालंय. वा भाई, प्लीज स्टँड अप. तो कॉमेडी करतो. अरे रे, तिचे एज जास्त आहे तुझ्यापेक्षा. हो, तिचे एज जास्त आहे. या ना, या इकडे या ना. या मॅम. नाही तर असतो असं लग्नानंतर पण कडेवरच आहे तू. हो. काय का बरं तू का? त्याचं एकमेव टॅलेंट तिने बघितलं. चेन खाली करून ज्या जोरात तो मावा थुंकतो त्याच्यावरती पित झाली. तुम्हाला खूप भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. मित्रांनो, ही जोडी बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल की साईज डझंट मॅटर. आयुष्यात परफॉर्मन्स मॅटर करतो. तो ज्या पद्धतीचा हसवतोय गड्या, अरे तो तुझ्या हसवण्याच्या परफॉर्मन्स बद्दल बोलला हे लक्षात ठेव. ठीक आहे, एकदा जोरदार टाइम आहे सागरसाठी. थँक्यू सो मच. सुपर. नेक्स्ट अल्ट्रा लेजंडसाठी हात वरती करा मित्रांनो. हां, आज येऊन जा मित्र. ये मित्रा, नाव वगैरे काय आहे? बस खाली बसून जा. सर, माझं नाव भूषण आहे. माझा एक बिझनेस आहे IT मध्ये. मी इंजिनियर लोकांना जॉब देतो. एक मिनिट हा, एक आपण स्पिनीनी भाई एकदम तयारीतच आले भाई. सो ऑडियन्स सेगमेंटमधून जे पण तुम्हाला काय वाटतं कोणाला दिलं पाहिजे आपण ऑडियन्स सेगमेंटमधून जो विनर आहे? आफ्ताब भाई आहे का? आफ्ताब येऊन जा. आफ्ताब येऊन जा भाई. एकदा सगळ्यांनी त्याचं नाव घ्या भाई. कोणाला दिलं पाहिजे? येऊन जा भाई प्लीज. कुशल धरा तुमचा हात. जोरदार आहे. हा मित्रा, बस नाव सांग. काय म्हटलं? भूषण नाव आहे. भूषण नाव आहे. हा, आणि तू IT वाल्यांना जॉब देतो असं? हां, म्हणजे माझे बिझनेस आहे इंजिनियर्स कनेक्ट म्हणून. इंजिनियर्स लोकांना एम्प्लॉयमेंट देतो. आणि तू काय करतो? मी पण इंजिनियरच आहे. मग तू पैसे कुठून येतो तुला? ते पैसे भरतात ना जॉब भेटण्यासाठी. भाई अलग किस्म का दल्ला आहे. बरं भाई. तू कधी यूज केलंय स्पिनी वगैरे? स्पिनी? अरे स्पिनी तर माझं म्हणजे मी स्पिनीमुळे पैसे कमवलेले आहेत. म्हणजे मला 2 IT वाल्यांना विकले? नाही ठीक आहे. मला 2 लाख रुपयाचा फायदा झाला आहे स्पिनीमधून. ते कसं, तर माझे जीजू होते, त्यांना कार विकायची होती, तर त्यांना सगळीकडे 8 लाख रुपये भेटत होते. म्हणजे कमी त्यांना वाटत होतं व्हॅल्यू कमी आहे. तर मी बोललो मी बघतो. तर मी स्पिनीमध्ये ती सेम कार विकली 10 लाख रुपयाला आणि मी 10 लाख रुपये घेतले, त्यांना 8 लाख दिले. तू 2 घेतलेस आणि त्यांना 8 दिलेस? हां. प्रत्येक ठिकाणी स्कॅम आहे भाई तुझा. हां सर, करायला लागतं पुणे. म्हणजे ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट परफॉर्मन्ससाठी जोरदार टाळ्या फॉर लक्ष्मण बरकडे. कम ऑन. हा भाई. हा, काढा स्टँड ठेवून द्या, साईडला ठेवून द्या स्टँड. लक्ष्मण लिहिले तुम्ही? लखन आहे का लक्ष्मण आहे? लक्ष्मणच आहे ना? लखन बोले टकाटक खटाखट. नमस्कार सर्वांना. कारण की आपल्या रानातलं आपले वेडे वाजतात, काय मला एवढं बोला येत नाही. तरी मित्रांनो सर्वांना तरी आपलं मी आपलं रानातलं साधा व्हिडिओ बनवतो, तरी आपलं छोटं बोलतो. तरी आपलं बिर्याणीसाठी आपण इंग्लिश थोडी बोलतो, थोडी जमते. आपण मराठीत करूया बरं का आता. मराठी? हां, बोला. मराठी बोलू का? हां. नाही इंग्लिश तुम्ही काय करणार? ॲड करा. मला वाटलं याचं पहिले काय बोलले तुम्ही? अच्छा, इंग्लिश बोलत होते का? ठीक आहे. थोडं बोलतं. बोला. हां. टुडे इज मी आय कम इन कम इन पुणे अँड लेजंड शो अँड ब्युटिफुल शो. क्राऊड इज लय मोठा बट आय एम कमिंग बोट
बट दे नो 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 अँड ठीक आहे हां. आणि काय लखन दादा तुमच्याबद्दल काय कुठलचे आहेत तुम्ही? मी इंदापूर इंदापूरचे. बरं धाराशिवचा मी पण इंदापूरला असतो कामाला. ठीक आहे. हो. आणि काय करता? शेती करता? शेतातली कामं. बरं तुम्ही रील्स वगैरेचं पण लिहिलंय, रील वगैरे टाकायला लागले तुम्ही आता? हां. तुम्ही काय व्हायरल वगैरे गेले ते मध्ये? आपलं डायलॉग आहे टकाटक खटाखट डायलॉग आहे. काय लखन बोले टकाटक खटाखट डायलॉग आहे आपलं. डायलॉग व्हायरल झालं थोडं थोडं. बोला एकदा. लखन बोले टकाटक खटाखट हे डायलॉग आपलं. तर हे व्हायरल गेलं. सर ते पाय जेवढा वरती केला ना, कोमल आणि सागर दोन्ही खालून जाऊ शकतो. एक टकाटक आणि एक खटाखट म्हणजे. नाही पण हे टकाटक ठीक आहे, खटाखट काय खटाखट असं मित्र खटाखट का बोलतात? ही आपलं पहिल्यापासून आपलं व्हिडिओ बनत बोलत आपल्या डोक्यात आलं. ही लखन बोले टकाटक खटाखट आपल्या सर्वपासून डायलॉग बोलत ते व्हिडिओ बनवताना बोलतो आपला. वा वा. पण तुम्ही खूप फेमस आहात ज्या पद्धतीने लोक रिस्पॉन्स. बरोबर. किती जणांनी बघितलं? वा वा. पण दादा एक सांगू, तुम्ही फेमस आहात याकरतात की तुमचा निष्पापपणा आणि हा जो इनोसन्स आहे ना, त्यामुळेच तो असाच राहू दे. चांगला माणूस राहा. मला दादा काय एकच फक्त वाटतं, मी पण म्हणजे असं एका छोट्या शहरातनं, छोट्या गावातनं खरं तर हळूहळू करत शहरापर्यंत आलो. लोकांनी खूप प्रेम दिलं आणि इथपर्यंत आलो. तुमच्यावरती लोक खूप प्रेम करतायत. तुम्ही एका वेगळ्या माध्यमातनं लोकांच्या समोर येत आहे आणि त्यांना एंटरटेन करताय. मला एक 4 ओळी फक्त माझ्या इथे बोलावायच्या वाटतात की बड़ी दूर रह गया है शहर मेरा, बड़ी दूर रह गया है शहर मेरा, हम भी अपना घर छोड़ कर आए हैं. बड़ी दूर रह गया है शहर मेरा, हम भी अपना घर छोड़ कर आए हैं. एकदम मला भरून आल्यामुळे ते असं झालं, सॉरी. बड़ी दूर रह गया है शहर मेरा, हम भी अपना घर छोड़ कर आए हैं. यहाँ पर क्या क्या कर आए हैं, क्या क्या सह कर आए हैं, पर हार कर नहीं आएंगे, घर पर कह कर आए हैं. गड्या तुझ्याकडे बघितलं ना, मला माझीच गोष्ट वाटते. काही वर्षांपूर्वीचा मला असं वाटतो. खूप भारी. खूप शुभेच्छा तुला मित्र. धन्यवाद सर. खूप धन्यवाद. दादा मला एक सांगायला आवडेल. आता मागे परफॉर्मन्सच्या पहिल्या आमच्या टीमला भेटले, ते सांगत होते त्यांना माहीत नव्हतं पॅनल काय नाही. तुमचं नाव ऐकलं म्हणे त्यांनी, तर ते एकदमच ते झालं. त्याला माहीत नव्हतं तुम्ही येणार आहे वगैरे. तर ते खूप पहिल्या पण खूप फॅन आहे तुमचे. तुझ्याबरोबर ते तुझं काय ते लखन आहे ते करतो. ते शिकवा त्यांना. लखन बोले टकाटक खटाखट. पायाचं. हा सर, सागर आणि माईक जवळ पकडा, माईक जवळ पकडा. त्याला तुमच्या पुढे घ्या. मित्र नको होतात ते म्हणून मला. पाय परत नाही यायचा. अरे तू बाबाची सुपारी घेऊन आलास का रे? लखन बोले टकाटक खटाखट. लखन बोले टकाटक खटाखट. खटाखट. ओके. चल एकत्र कर. सोबत. 1 2 3. लखन बोले टकाटक खटाखट. खूप भारी. वा वा. धन्यवाद सर. थँक्यू. ठीक आहे. एकदम जोरदार टाळ्या बाई लखनसाठी. थँक्यू सो मच दादा. थँक्यू भूषण. थँक्यू सो मच. थँक्यू. लास्ट परफॉर्मर आहे एकदा अल्ट्रा लेजर. बाई सगळे मुलंच येते. मुलींना नाही का? तुम्हाला यायचं नाही का? मुलींना. मुलगी आहे. हां ये बाई ये. बस बस. मला इथे बसवण्याचा हा कट रचला गेलाय. ऐका, लाईट तिकडे फिरवा. खरं तर तिकडे बाबा पाहिजे होता. म्हणजे मला कसं वडीलधार माणसाचं एक. हाय माईक आहे ना, माईक. हाय, नाव काय तुझं? हॅलो. हाय. माझं नाव ऐश्वर्या नागेश. अच्छा. हाय ऐश्वर्या. हाय ऐश्वर्या. हॅलो काय सर. करते? हाय ऐश्वर्या. हाय. थोडं मागे संतोष दादा. हा तुम्हाला बोलायचं आहे काही? येस. हाय कुशल दादा. त्याला असं दादा कुणीच हाक मारलं नव्हतं आजपर्यंत. तो स्वतः पण आताची हाक मारतो. हाय ऐश्वर्या. हॅलो सर. पण मी त्यांची. हा तू म्हण काही.
ठीक आहे लास्ट परफॉर्मरसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. गिव्ह इट अप फॉर पृथ्वी. जोरदार टाळ्या. माझं नाव आहे, आपण सगळे ज्याच्यावर राहतो, पृथ्वी. अच्छा. तर मित्र माझे पण विजू सरांचा फॅन आहे खूप मोठा, कारण ते एकटेच डायरेक्टर आहेत, बाकी काही कामाचे नाहीत. माझे पण खूप मित्र आहेत आणि माझा एक मित्र आहे, तो लहानपणापासून खूप हुशार आहे, मतिमंद शाळेतील हुशार विद्यार्थी आहे तो. तर त्याला लहानपणी मॅडम सांगितले चौथीला असताना, तू प्रश्नच विचारत नाही म्हणजे प्रश्न विचारत चल, हुशार मुलांचे लक्षण आहेत. त्याने प्रश्न विचारला, मॅडम म्हणे नटुरे शब्दाचा अर्थ सांगा. नटुरे तुम्हाला पण माहिती नाही, मला माहिती आहे ना, तुम्हाला पण येणार नाही दादा. नटुरे शब्दाचा अर्थ मॅडमनं गुगल काढलं, प्रिन्सिपलकडे गेली, सगळीकडे गेली. ती म्हणे आज नाही उद्या सांगते तुला. मॅडमनं रात्रभर झोपली नाही, सगळं सर्च केलं, पण नटुरेचा काय अर्थच सापडा. दुसऱ्या दिवशी LP पुंगामुळे आपला कुपोषित पैलवान मतिमंद शाळेतला हुशार विद्यार्थी, मॅडम म्हणे ते प्रश्नाचं उत्तर सांगा आपल्याला. ते बाळा म्हणे चुकलं म्हणे माझं, मला माफ कर, आणि तू ते शब्द लिहून दाखव म्हणे ब्लॅकबोर्डवर. त्यांनी शब्द लिहिला NATURE, नेचर होतं शब्द ते. मॅडमनं त्याला इथं एवढं हाणलं. ते म्हणे मॅडम आपल्याला मारायचं नाही, आपला फुटुरे खराब होईल म्हणे. आणि तो घरी गेला, घरी जाऊन आरशात पाहतो तर काय, ते म्हणे मॅडमनं लई छानलं यार, 2 भाग केले ते, 2 भाग. मॅडमला कळालं, ते कळालं नाही, व्हॉट्सअपला वाचले सगळ्यांनी. अच्छा, म्हणजे व्हॉट्सअपवर अपडेट असतेच तर सगळे आपले. ये एकदा जोरदार टाळ्या भाई पृथ्वीसाठी. पाणी जरा आंबट आहे. एक मिनिट जरा 2 मिनिटं आपण शांत उभं राहूया. 1 मिनिट, विनोद आत्ताच गेलाय, त्याला शांत श्रद्धांजली वाहूया. विश्राम. सगळ्यांनी एकत्र घ्या. भाई तू याची म्हणजे तेरे कॉन्फिडन्स को सलाम है मेरे भाई, लेकिन काय आहे, एकदा तू जे, माझं सजेशन आहे तुला, तू जे काही परफॉर्म करणार आहेस ते एकदा रेकॉर्ड करायचं, ते ऐकायचं. जर का आपल्याला त्याच्यावर हसू आलं नाही तर ते डिलीट करायचं, परत परफॉर्म करायचं नाही. आणि जर का आपल्याला त्याच्यावर हसू आलं तर तातडीने दवाखाना गाठायचा. नटुरे फटुरे परफॉर्मन्स झाटुरे. मी दादा ॲक्च्युली पहिल्यांदा करतो मी, म्हणजे मी आधी कधीच केलेलं नाही, पहिल्यांदा करतोय. माझं एक पहिलं वाक्य होतं म्हणून तुझ्या कॉन्फिडन्सला सलाम. पहिलं वाक्य त्याच्यासाठीच होतं. पण कॉन्टेंट म्हणजे मराठी लेजंड हे नाव तू उद्ध्वस्तच करायचं ठरवलंय. मराठीचं लेज काढलंय बाजूला फक्त. भाई हा काय कपिलवर सूर, अरे त्याला मार 2 कानफडत, पण असं नको वागूस रे. अरे त्याला मार, त्याच्या शोची का मारतोयस? ये कौन सा बदला है? मेरे लिए हो गया है भाई. आय एम सॉरी, मी तुला हा परफॉर्मन्स दाखवला. सॉरी, आम्हाला हे अमान्य आहे. चल ग, मला बोलायचं आहे. बोलायचं ऐका ना. अरे कोणी जर काय बोललं ना आता, आणि जर आवडलं नाही तरी टाळ्या वाजवा बस. बट आय थिंक हे आवडेल सगळ्यांना. आणि लक्षात ठेवा, बोललीस तू काय बोललीस? हे कुशलचं फुटूर आहे. ओके, सो यांनी इथे लिहिलंय की क्या बात है, क्या बात है. ए कुशल नटुरे बस रे. फायनली बोलू. यस. त्यांनी कुणाला तरी प्रपोज करताना, भाई हेवी रोस्ट कर रहे तुम लोग, सुन लो भाई, सुन लो. ते कुणाला तरी प्रपोज करणार होते, ते करूच शकले नाही. बट आय रिक्वेस्ट टू कुशल सर, प्लीज. गाण तुमची.
कुशल दादा अरे चलने वाले सारे जल जल मरेंगे. तुम्ही त्यांना प्रपोज कसं करतात एका मुलीला हे करून दाखवा. ते करूच शकले नाहीत. मुलगी पण पाहिजे तिथं माहितीये का. हे बघ ऐक 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 हां ऐका ऐका आता हां थांब रे. कुशल दादा सी हे बघ मी तुला एकदम क्लिअर सांगतो की मी तुला धोका देणार नाही. पहिली गोष्ट ऐका 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 हां ऐका रे 5 मिनिट बाकी ऐकून मी तुला धोका देणार नाही. बाकी सगळं देईन. ऐश्वर्या तू खूप गोड दिसतेस, खूप छान दिसतेस. तुझ्यासारखी मुलगी जर माझ्या आयुष्यात आली तर माझा जगण्यातला उत्साह वाढेल. तुला आवडेल का? तिला प्रपोज करतोस की सीन समजवतोस? मला संतोष सरांनी पण कसं प्रपोज करायला बघ. मला ना तुझ्या तुला कळलंय भाई मेरे को रिजेक्ट कर दिया है भाई. सीधा सीधा भाई सीधा सीधा रिजेक्शन है. मला हे बघा आमच्या एपिसोडमध्ये बाबा दारू दोस्ती नाही. ज्याच्यात जो माणूस चांगला आहे ते त्यानेच करावं. ठीक आहे आपण तो गप्पा मारून लगेच येस येस बाईशी बोलू यार. मित्रा माईक घे तुझा. कुठे आहे? हां घे. हा हातातला. ठीक आहे. हां बाई पृथ्वी तुझ्याबद्दल पटकन सांग काहीतरी. काय करतोस आणखी? मी 12-13 वर्ष झालं थिएटर करतो. कॉमेडी स्टँडअप कॉमेडी पहिल्यांदा ट्राय केली. नको करू याच्यानंतर तू. हा नाही मला कळालं मी सोडणार आहे. मी नाही करणार आहे फिक्स. हे बघ मला काय वाटतं मित्रा ओके हे सगळं आम्ही गंमत करत होतो. तुझ्या परफॉर्मन्समध्ये खरोखरची मजा नव्हती. ओके बरोबर आहे. पण तू म्हणालास की तू ॲक्टर आहेस. ओके ॲक्टर वेगळं एक करिअर आहे. स्टँडअप असणं एक वेगळं करिअर आहे. तर असं नाही आहे की तू परफॉर्मन्स करू शकत नाही. सो तू ॲक्टर म्हणून तुझं काम चालू ठेव. पण स्टँडअप करायचं असेल तर मला असं वाटतं की तू मराठी लिजंडसारखे शो बघायला हवेत. फॉलो करायला तयारी चांगली कर. तू तयारी थोडीशी करायला हवीस अजूनही. कारण हा जो ऑडियन्स आहे ना मगाशी अक्षय म्हणाला तसं की तू डायरेक्ट कमेंट तुमच्या समोर बसलेत. अशा वेळेला परफॉर्म करणं हे खूप डेंजर आहे. खूप डेंजर आहे. म्हणजे ह्या ऑडियन्स समोर परफॉर्म करणं आहे ना. तर तुला खूप शुभेच्छा. थँक्यू. छान काम कर. जोरदार टाळ्या पृथ्वीसाठी. थँक्यू भाई. थँक्यू सो मच. एकच सांगतो हे खरोखरचं खूप कठीण आहे. म्हणजे आम्ही भले आपण ज्यांना 20-25 वर्षाचा अनुभव आहे त्यांची पण टरकते. भाई हे खूप कठीण आहे. खरंच खूप कठीण आहे. प्रत्येक वाक्याला खूप अभ्यास करावा लागतो. सो पुढच्या वेळेला खूप अभ्यास करून ये. थँक्यू दादा. येस बाय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि ऐश्वर्यासाठी जोरदार आहे मित्रांनो. थँक्यू ऐश्वर्या. येस थँक्यू ऐश्वर्या. ठीक आहे मित्रांनो. तर रिझल्ट ये सांभाळून ग. ठीक आहे मित्रांनो. शो झाला एकदा तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार आहे मित्रांनो. थँक्यू सो मच. एकदा पॅनलसाठी टाळ्या होऊन यार. थँक्यू सो मच मोठं. पण मला ना ॲक्च्युली मनापासून खरंच असं बोलायचं. म्हणजे जनरली कसं असतं आम्ही कुठे जातो त्यावेळेला अरे क्या बात आहे काय ऑडियन्स. पण खरंच इतका लाईव्ह ऑडियन्स मी आयुष्यात पहिल्यांदा बघितला यार. आय लव्ह यू ऑल. काय भारी आहात तुम्ही सगळे यार. क्या बात. तर आपल्याकडे रिझल्ट वगैरे आलेला आहे. तर विनर आहे लखन. एकदा लखनसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. कमॉन लखन भाई येऊन जा पटकन. भारी भाई एकदा जोरदार टाळ्या भाई. लखनसाठी जोरदार टाळ्या भाई. थँक्यू. ठीक आहे. थँक्यू सो मच लखन. आणि आपण आणखी एक अवॉर्ड देतो अल्ट्रालिजन जो तुम्हाला चांगला वाटला असेल. कोण करायचं? कोणला बोलायचं? पिचुकले आम्हाला आवडले. पचकले अरे भाई जोरदार टाळ्या भाई बाईसाठी. ये मित्र आहे. बाय थँक्यू बाय. दादांकडे सरांकडे हो रे. खूप भाई एकदा जोरदार टाळ्या भाई. भाई तुझं खरं नाव वगैरे काय एकदा सांगून दे सगळ्यांना यार. माझं नाव श्रेयस आणि मी कुशल दादाला 10 वर्ष झाले ओळखतो. तो मी पॅनलवरच दाखवलं ते. ह्यात माझी काही चूक नाही आहे. शपथ सांगतो माझं काही कर्तृत्व नाही. पण थँक्यू मित्र. फार मस्त काम करतोस तू. खूप भारी खूप भारी. ठीक आहे. आता संतोष दादांचा डायलॉग आलो भाई. थँक्यू भाई. थँक्यू. अभिनय पुन्हा एकदा
कपिल, तुझ्या सगळ्या टीमचे खरंच मनापासून आभार. इतक्या सुंदर ऑडियन्सला भेटण्याची संधी मिळाली. आता मोर्याचा डायलॉग जो तुम्ही मला सांगितलात सगळ्यांना माहीतच असेल, मी जास्त काही सांगत नाही. वर्गणीचा डायलॉग आहे, जेव्हा मन्या त्याचे मित्र येतात वर्गणी मागायला आणि वहिनी म्हणतात की कसले 100 रुपये, काय करणार आहे पैसे घेऊन, याची दारूच पिणार ना आणि नटेवा नाचवणार, आले भीक मागायला उपटसुंब. तेव्हा ते मित्राला फोन करतात आणि मन्या येतो आणि तो त्या वहिनींना जाब विचारतो, मोहिते वहिनींना, काय बोललात तुम्ही पोरांना? उपटसुंब. वहिनी रोज सकाळी 6 वाजता कामावर जातात, संध्याकाळी 4 वाजता घरी न जाता मंडपात येतात, मंडपाची कामं करतात, रात्रभर डेकोरेशनची कामं करतात, सकाळी 6 वाजता उठून पुन्हा कामावर जातात. उपटसुंब आहे ती. वहिनी तुम्ही तुमच्या मुलाची जेवढी आतुरतेने वाट बघता ना शाळेत येताना, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या गणपतीची वाट बघतो. तुम्ही तुमच्या नवऱ्याला जेवढे प्रेमाने घास भरवत नसाल ना, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या गणपतीच्या मूर्तीसमोर प्रसाद चढवतो. तुमचा बाप तुम्हाला सासरी सोडताना रडला नसेल ना, त्याच्यापेक्षा जास्त आम्ही रडतो आमच्या गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी. उपटसुंब आहे ती. 100 रुपये देता आणि त्याच्या आम्ही दारू पितो असं बोलता. क्वार्टरचं रेट तरी माहिती आहेत काय? चला तुम्हाला काय पडलं, गणपती आला का नाही गेला काय? चला हे काय तुमचे 100 रुपये, तुमच्या 100 रुपयाची भेटला लागली माझ्या गणपतीला. पुन्हा मंडपात दिसलात ना तर तांगड्यात तोडून गळ्यात बांधेन. नमस्कार. मराठी लिजंड्स हा शो मी अनेक दिवस यूट्यूबवर पाहत होतो. कपिलशी माझं खूप बोलणं होत होतं, कधी करूया आणि म्हणतात की हर चीज का एक समय होता आहे आणि तो समय आत्ता आला आणि इतका अफलातून एन्जॉय केलं आम्हीच इतकं एन्जॉय केलं की तुम्ही बघताना इतके हसून मरणार आहात. फार जबरदस्त झालं आहे आणि मामाच्या गोव्याला जाऊया असं म्हणता आम्ही कपिलच्या शोमध्ये एक अशीच मस्त पिकनिक करून आलो आहे. तर ही पिकनिक तुम्हालाही आवडेल आणि एन्जॉय कराल तुम्ही. नक्की पहा मराठी लिजंड्स यूट्यूबला. नमस्कार, मी संतोष जुवेकर. आत्ताच कपिलचा जो एक शो आहे मराठी लिजंड्स नावाचा, तिथे आम्ही मामाच्या गोव्याला जाऊया सगळी टीम आलो होतो. मी विजू माने, कुशल बद्रिके, अभिजित चव्हाण आमच्या सिनेमाचं प्रमोशन करायला. पण इतके रंगलो या कपिलच्या शोमध्ये मराठी लिजंड्समध्ये की आम्ही आमच्या प्रमोशनसाठी आलो आहे की फक्त या शोसाठी आलो आहे हेच लक्षात राहिलं नाही. खूप सुंदर शो आहे. आत्तापर्यंत मी यूट्यूबवर बघत आलो, काही एपिसोड पाहिले, खूप चांगले आहेत. पण मला खात्री आहे हा एपिसोड मात्र दणकावून सोडेल. नक्की बघा. नमस्कार, मी कुशल बद्रिके. मामाच्या गोव्याला जाऊयाच्या निमित्ताने मराठी लिजंड्स या शोवरती आलो होतो. खूप दिवस हा शो बघत होतो आणि मला असं वाटतं की ह्या शोवर येणं हे एक प्राईड आहे. कारण ज्या पद्धतीचं ऑडियन्स तुम्हाला इथे मिळतं ना, ते जगात कुठेही मिळत नाही. मला हा शो खूप आवडतो. मी तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की आमच्या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही ह्या शोवर जो आलेलो आहोत तो एपिसोड तुम्ही नक्की आवर्जून बघा आणि हा शो फॉलो करा. नमस्कार, मी अभिजित चव्हाण. आत्ताच मी खरं सांगायचं तर मी हसून दमलो आहे. म्हणजे गाल एवढं दुखत आहेत. आता जस्ट कपिलचा मराठी लिजंड शो संपला आहे आणि इतका एन्जॉय केला आहे आम्ही. खरं आमच्यावर ट्रोलिंग होणार होतं, पण लोकांनी इतकं प्रेम दिलं आणि इतके आणि सारखे बा 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 करून इतकी मजा आली, इतकी धमाल आली. खूप खूप शुभेच्छा कपिलला त्याच्या शोला. आणि शो उत्तम झालेला आणि हा एपिसोड नक्की बघा यूट्यूबला, मराठी लिजंड्स विथ कपिल.